नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा माझा पहिला व्हिडिओ आहे मराठीमधून मी शूट करतोय. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओ माझा हिंदीमधून असतो कारण जे आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट जे आहेत त्यांनाही लाभ व्हावा म्हणून मी हिंदीमध्ये व्हिडिओ शूट करतो. पण हा विषय जो आहे तो फक्त मराठ्यांचा आहे, माझ्या मराठी बांधवांचा आहे, माझ्या मराठी भगिनींचा आहे आणि माझ्या मराठी पालकांचा आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला जितका शेअर करता येईल जरूर शेअर करा. ठीक आहे, तुमच्या पालकांपर्यंत, तुमच्या शिक्षकांपर्यंत, तुमचे जर काही पॉलिटिकल कनेक्शन असतील तर त्यांच्याजवळ जरूर शेअर करा, कारण आपल्याला याचा काही ना काही सोल्युशन भेटायला हवं. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जे पण सबस्क्रायबर असतील जुलै 2023 पासून तर ऑगस्ट 2024 पर्यंत जे पण सबस्क्रायबर असतील सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतोय काही ना काही गिफ्ट त्यांच्या पर्सनल ईमेल आयडी वरती पाठवायचा. ठीक आहे, 30 ऑगस्ट पर्यंत जे पण सबस्क्रायबर असतील सगळ्यांना हे गिफ्ट जातील, म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करण्यात तुमचे काही पैसे लागत नाही, फक्त एक बटन दाबायचंय तुम्हाला. ठीक आहे, आणि सबस्क्राईब केल्यानंतर नंतर काही अपडेट असेल तर ती लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता आपण बघू एससीबीसी सर्टिफिकेट संबंधित गोष्टी. ठीक आहे, काही पॉइंट्स मी तुमच्यासोबत ठेवतो, काही पॉइंट्स, काही क्रोनॉलॉजी मी तुम्हाला सांगतो आणि त्यानुसार आपण शेवटी काय मागणी आपल्याला करायची आहे आणि काय याचं सोल्युशन असेल याविषयी आपण बोलणार आहोत. पहिली गोष्ट, काही क्रोनॉलॉजी आपण समजू. पहिली गोष्ट, 28 जूनच्या आधी नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट हे तुमचे एकत्र राहायचे. म्हणजे असं नाही की वेगवेगळे राहायचे, एकाच पानावरती दोघं सर्टिफिकेट राहायचे. त्यानंतर 28 जूनला एक GR येतो. हा GR केव्हा येतो? 28 जूनला, 14 दिवस आधी जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. ठीक आहे, ऍडमिशनचं रजिस्ट्रेशन 28 जूनला हा GR आला की जे एसईबीसी चे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं जे नॉन क्रिमिलियर आहे ते आम्हाला वेगवेगळं पाहिजे. हे केव्हा आलं? ऑलमोस्ट जून एंडिंगला. ठीक आहे, त्यावेळेस खूप गोंधळ निर्माण झाला की आता वेगवेगळं कुठून काढायचं. आम्ही तर पहिलेच आमचं काढलेलं आहे, परत आता वेगवेगळं काढायचं, परत आपण लाईन लावून उभं राहायचं, दिवसभर आपला त्याच्यात वेस्ट करायचा. या डिमांड सरकारजवळ पोहोचल्या. ठीक आहे, गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट पण केलं. ठीक आहे, त्यात आपण त्यांची प्रशंसाही करायला हवी. त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि 5 जुलैला त्यांनी परत एक GR जाहीर केला की त्या GR मध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं जर एकत्र असेल कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर तरी चालेल आणि वेगवेगळं असेल तरी चालेल, आम्ही दोघं ऍक्सेप्ट करू. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. 14 जुलैला इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन सुरू होतात कॅप राऊंडचे. त्यात पॉइंट नंबर 6 का 7 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसेल. त्यात मेन्शन केलं होतं की आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागेल. ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी मस्ट आहे. जे एससीबीसी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी मस्ट आहे. 14 जुलैच्या आधी कास्ट व्हॅलिडिटी बद्दल का आम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली नाही? तुम्ही आम्हाला जून मध्येच का नाही बोलले? 1 जूनलाच तर हा इन्फॉर्मेशन जर तुम्ही सांगितले असते आम्हाला तेव्हापासून आम्ही प्रयत्न केला असता. 14 जुलैला जो GR येतो त्याच्यात सांगितलं जातं की आपल्याला जे मराठा कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. आता त्यावेळेस विद्यार्थी जास्त गोंधळले की 14 जुलैला जर कास्ट व्हॅलिडिटीचं आम्हाला GR आलंय, 16-17 तारखेला आम्ही ऑफिसमध्ये जाऊ, आम्ही अप्लाय करू व्हॅलिडिटीसाठी आणि त्यानंतर सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये 20 दिवसात येते, 25 दिवसात येते, 1 महिन्यात येते, 3 महिन्यात येते. ज्या विद्यार्थ्याची कास्ट व्हॅलिडिटी 3 महिन्यात आली त्याचा काय उपयोग मला तुम्ही सांगा, किंवा 2 महिन्यात आली त्याचा काय उपयोग, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. ठीक आहे, त्यातला त्यात ठीक आहे आम्ही काही ना काही करून कुठून ना कुठून काढू कास्ट व्हॅलिडिटी. ठीक आहे, जे की पॉसिबल नाहीये प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या प्रसंगी कास्ट व्हॅलिडिटी काढणं. चला, त्यांनी अप्लायही केलं पण ते येईलच त्याची गॅरंटी नाही, किती दिवसात येईल त्याची ही गॅरंटी नसते, ही तुम्हाला माहिती असेल. जे पॅरेंट्स प्रॉब्लेम फेस करतायत ते मी जे बोलतोय ते समजू शकत असतील. ठीक आहे, त्यानंतर गव्हर्नमेंटने परत एक पॉइंट मध्ये मेन्शन केलं की जर 3rd राऊंड पर्यंत तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नसेल, नॉन क्रिमिलियर नसेल, कास्ट व्हॅलिडिटी स्पेसिफिकली कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर तुमचं ऍडमिशन
ओपन मधून होईल, तुम्हाला कॅप राऊंडचा काही फायदा होऊ शकत नाही आणि तुम्हाला जे सीट असेल ते इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मधून मिळेल. आता तुम्ही मला सांगा, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये सीट शिल्लक राहत नाही. हा दरवर्षी मी पोरांना सांगतो, स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडच्या भानगडीत पडू नका. तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला कॉलेज बुक करायचं असतं. ठीक आहे. आता जर पोराचे चांगले पर्सेंटाईल ही आहे, त्याने जर ओपन मधून पण ऍडमिशन घेतलं नाही, सपोज पोराचे 95% आहे, ठीक आहे, बाकीच्यांसोबत तर खूपच वाईट होणार आहे. जर मी 95% वाल्या सोबत पण कम्पेअर केलं, 95% ज्याचे आहे त्याने थर्ड राऊंड पर्यंत वेट केला एससीबीसी साठी, कारण त्याला रिझर्वेशन भेटेल आणि त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल. त्या जागेवरती त्याला ऍडमिशन भेटणार नाही. थर्ड राऊंड नंतर त्याला इन्स्टिट्यूट मध्ये जावं लागेल आणि इन्स्टिट्यूट मध्ये भेटेल याची खात्री नाही. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? जर व्हॅलिडिटी नाही आली तर काय करायचं? हा प्रश्न गव्हर्नमेंट सोबत समोर ठेवला आहे आपण. नंतरचा प्रश्न, पोरं ईडब्ल्यूएस काढू शकत नाही. आता जे मुलं ईडब्ल्यूएस काढायला जात आहे त्यांना सांगितलं जातं ईडब्ल्यूएस बंद आहे. का बंद आहे? तुम्ही मराठा आहेत तुम्ही, आणि तुम्हाला एससीबीसीचं सर्टिफिकेट काढावं लागेल, तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट काढून भेटणार नाही. तर आता मराठ्यांनी काय करायचं? त्यांना ईडब्ल्यूएस भेटत नाही, त्यांना एससीबीसी मध्ये व्हॅलिडिटी भेटत नाही. ठीक आहे. अजून दुसरा इश्यू काय होतोय? बऱ्याचशा एससी जे सेंटर आहेत, स्क्रुटिनी सेंटर, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमचं जे नॉन क्रिमिलियर आणि जे कास्ट सर्टिफिकेट आहे ना, ते आम्हाला एकाच पेजवरती पाहिजे. त्यांना 5 जुलैचा GR दाखवावा लागतोय आणि त्यानंतर ते सांगताय की नाही, वेगळं राहिलं तरी चालेल. म्हणजे त्यांनाही पूर्ण इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत नाही. ते पण अनअवेअर आहेत, अवेअर नाही आहेत ते या गोष्टींबाबत. तर सरकारला याच्याविषयी काही ना काही ऍक्शन घ्यावं लागेल. त्या विद्यार्थ्यांचा लॉस होतोय. ज्याला माहिती आहे GR, तो विद्यार्थी तिथं फाईट करेल. ज्याला नाही माहिती त्याचं काय? त्याला सांगून देतील नाही चालणार, तो जाईल घरी, शांत बसेल तो. तिथं त्याचा लॉस किती होईल हा पण तुम्ही विचार करा. ठीक आहे. गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना सुद्धा याची काही खात्री नाही वाटत की GR हा पण आलेला आहे. का त्यांच्याजवळ पोहोचत नाही का हा GR? सांगा मला. बऱ्याच ठिकाणी असाही एक इश्यू होतोय, जे 15A फॉर्म पोरांना लागतोय ते पण कॉलेज देत नाही. तुम्ही आमच्या कॉलेजमधून गेले, तुम्ही आता तुमचं बघा. हे असे खूप सारे इश्यू येत आहे. आता गव्हर्नमेंट कडे आपली काय मागणी आहे? जी कास्ट व्हॅलिडिटीची जी तुम्ही अट लावली आहे आम्हाला, त्या अटीसाठी काही ना काही आम्हाला पर्याय हवा आहे, किंवा आमची मुदत 4-5 महिन्याची वाढवून द्या. म्हणजे रजिस्ट्रेशनची नाही, कास्ट व्हॅलिडिटी आम्ही 4-5 महिन्यात आणली तरी चालेल, असं काही ना काही आम्हाला तिथं सोल्युशन द्या, किंवा याचा काही ना काही पर्याय आम्हाला द्या, किंवा ईडब्ल्यूएस सुरू करा, ताकी आम्ही ईडब्ल्यूएस मधून घेऊन टाकू. तुम्हाला मराठ्यांचा आम्हाला फायदा नसेल द्यायचा, आम्ही ईडब्ल्यूएस मधून घेऊन टाकू. कारण आमचं वार्षिक उत्पन्नही 4-5 लाख रुपये किंवा 2-3 लाख रुपये. आम्हाला ईडब्ल्यूएसचा तर फायदा भेटायला हवा, आम्हाला तोही नाही भेटत आहे. हा आवाज आपला शिक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत आणि उच्च जे पण अधिकारी असतील त्यांच्यासोबत पोहोचवा, ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. सगळे पॉइंट्स मी कव्हर करण्याची प्रयत्न केला आहे. आणि जे पण विद्यार्थी, ज्या पण विद्यार्थ्यांना कॉलेज लिस्ट बनवण्यामध्ये हेल्प हवी असेल, आमच्याकडून कॉलेज लिस्ट बनवून घ्यावी असेल, जर तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून कॉलेज लिस्ट पाहिजे, तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला ज्या सिटीमध्ये पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये पाहिजे, ते कॉलेजेस आम्ही निवडून तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये टाकून देऊ. त्यासाठी ही जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जे इच्छुक आहेत ते करू शकतात, काही तिथं जबरदस्ती नाही. पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा तुम्ही. याविषयी मी तुम्हाला आग्रहाने सांगू शकतो, कारण लॉस होतोय विद्यार्थ्यांचा. जर तुम्ही मराठा नसेल तरी शेअर करून द्या, कारण तुमचेच भाऊ आहेत, तुमचेच बहीण आहेत, आणि आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत आणि सगळे एकत्र आहोत आपण. ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ बघितला आतापर्यंत, आणि जरूर तुम्ही सबस्क्राईब केला असेल. सबस्क्रायबर्सला आमच्यातर्फे काही ना काही गिफ्ट जाईलच, आणि नवीन व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील. आणि तुम्हाला हा मराठी व्हिडिओ माझा कसा वाटला जरूर सांगा.